नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त आणि वळण घेणारा रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अस्मीची हकालपट्टी करून सारंगने सावलीच्या प्रेमाचा आता इजहार करताच क्षणी सावली आणि सारंगचे लग्न झाल्यानंतरही मात्र आता तिलोत्तमाने सावलीचा सून म्हणून अजूनही स्वीकार केलेला नसतो आणि अजूनही मेंदळ्यांच्या घरातील आता सुनेचा अधिकार तिलोत्तमाने सावलीला दिलेला नसतो. आणि त्याच वेळेस इकडे आता सोहम आणि ताराचे देखील लग्न होऊन सावलीने सोहम आणि ताराला मेंदळ्यांच्या घरात आणलेलं असतं. पण जेव्हा आता तिलोत्तमाने सावलीचा सून म्हणून स्वीकार केलेला नसताना आता इकडे मात्र तिलोत्तमाने सावलीसाठी मोठी अग्निपरीक्षा ठेवलेली असते. आणि 1 वर्षाच्या आत जर सावलीने मेंदळ्यांच्या घरात पाळणा हल्ला तरच तिचा सून म्हणून स्वीकार करेल, अन्यथा नाही असे तिलोत्तमाने ठणकावून सांगितलेले असताना इकडे तारा मात्र तिची स्वतःची ओळख मेंदळ्यांच्या घरी तशीच ठेवण्यासाठी सावलीला पुन्हा आता खालच्या दर्जाची वागणूक देऊन आता सावलीपेक्षा आपणच मोठे हे ज्या वेळेस आता तारा ही सावलीला दाखवून देते, त्याच वेळेस आता पुन्हा एकदा तिलोत्तमाच्या घरात म्हणजे मेंदळ्यांच्या घरात चाललेला सासूरवाद जगन्नाथला समजतो. आणि तेव्हा आता मेंदळ्यांची सून आणि तिलोत्तमाची आवडती सून करण्यासाठी जगन्नाथ एकच भन्नाट आयडिया करतो. आणि त्या भन्नाट आयडियाने वासुदेवाच्या रूपात जगन्नाथ आता मेंदळ्यांच्या घरी येऊन 1 वर्षाच्या आत तुला मुलासारखा नातू होईल असा आशीर्वाद वासुदेवाच्या रूपात जगन्नाथने करून सगळ्यात मोठी भविष्यवाणी जेव्हा जगन्नाथ तिलोत्तमाला सांगतो, त्याच वेळेस आता ती भविष्यवाणी ऐकताच एका झटक्यात तारा आणि ऐश्वर्याला डावलून तिलोत्तमा आता खात्री होता क्षणी सावली कशी तिलोत्तमाची आवडती सून होते. एका झटक्यात आता होत्याचे नव्हते करत नातवासाठी तिलोत्तमा कशी सावलीचा स्वीकार करते, सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सावली आणि सारंग दोघेही लग्न करून एकमेकाच्या लग्नबंधनात अडकून मेंदळ्यांच्या घरी आलेले असतात. अमृता, सोहम, बबलू सगळ्यांना आता मात्र आनंद झालेला असतो. आणि आता तिलोत्तमा देखील तोंडावर पडल्यामुळे तिलोत्तमाला सुद्धा काही बोलता येत नसतं. आणि त्यातली त्यात काही जरी झालं तरी कुंकवाच्या पायाने आलेली ही मूर्ख मुलगी हिला मी पुन्हा त्याच पायाने घरातून हाकलून लावील असा पण आता ऐश्वर्याने केलेला असतो. आणि इकडे आता लग्न होऊन आलेली तारासुद्धा तिची ओळख मेंदळ्यांच्या घरी तशीच ठेवण्यासाठी आता नाक वर करून राहत असते. आणि मात्र आता सावलीला खालच्या दर्जाची वागणूक तारा देऊ लागते. इकडे आता जशी सावली आपल्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करत होती तशीच सावली या घरात आपल्या हाताखाली राहावे हे आता ताराला वाटून तारा तिला जे काही लागतं ते सगळे सावलीच्या हातून सावलीला घरात देखील असिस्टंट सारखी वागवत असते. इकडे आता तिलोत्तमाने देखील आता सावलीला सांगितलेलं असतं की हे बघ सावली, जरी तू सारंगची बायको म्हणून या घरात आली ना तरीसुद्धा मी तुला मेंदळ्यांच्या सुनाचा अधिकार कधीच देणार नाही. आणि आता तुला मोठमोठ्याल्या अग्निपरीक्षा पार कराव्याच लागतील आणि तू या घरात फक्त सारंगची बायको म्हणून राहा, मेंदळ्यांची सून म्हणून मी तुला तो अधिकार कधीही दिलेला नाही असे आता तिलोत्तमाने ठणकावून सांगितलेले असते. आणि आता इकडे ऐश्वर्या, तारा या देखील सावलीला आता व्यवस्थित वागणूक देत नसतात. आणि तिलोत्तमासुद्धा हे सगळं आता सोहम आणि सारंगला समजत असतं. पण आता काय करावे, दोघांकडेही काही विलाज नसतो. इकडे आता मात्र एक मोठी घटना घडते आणि जगन्नाथ आता सारंगची भेट घेतो. सारंगची भेट घेताच आता जगन्नाथ आता सावलीची खुशाली विचारतो. पण आता सारंगने त्यावेळेस मात्र खरे सत्य जगन्नाथला सांगितलेलं असतं. आईने अजूनही सावलीचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही. ऐश्वर्या वहिनी आणि तारा यासुद्धा सावलीसोबत व्यवस्थित वागत नाही हे जेव्हा आता सारंग जगन्नाथला सांगतो त्यावेळेस आता जगन्नाथ म्हणतो की आता सारंगराव तू काही काळजी करू नको, जे काही करायचं ते मी करतो. आणि आता ठरल्याप्रमाणे
वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी जगन्नाथ हा पहाटेच मेंदळ्यांच्या घरी आलेला असतो आणि इकडे आता सावली सकाळीच उठून तुळशी मातेची पूजा करून अमृता आणि सगळेजण आता बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेस रामकृष्ण हरी असे म्हणत जगन्नाथ वासुदेवाच्या रूपात तिथे येतो आणि त्याच वेळेस आता सावली ही जगन्नाथच्या पाया पडता क्षणी जगन्नाथ आता तिलोत्तमा देखील तिथे आलेली असते आणि जगन्नाथ तिलोत्तमाकडे बघत आता सावलीला पुत्रवती भव असा आशीर्वाद देतो. ते ऐकताच आता तिलोत्तमा टचकते आणि त्यानंतर आता माळेला हातात धरत जगन्नाथ आता तिलोत्तमाला सांगतो की माई, या घरात मला एका वर्षाच्या आत पाळणा हलताना दिसतोय आणि या घरात मुलासारखा नातू तुला मिळणार आहे आणि या घरात लवकरच मेंदळ्यांचा वारस जन्माला येणार आहे. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने आता जगन्नाथने मोठी भविष्यवाणी करून तिलोत्तमाला भविष्यकाळ सांगितलेला असतो आणि मेंदळ्यांच्या घरात सावलीच्या पोटातून वारस येणार आणि तोही मुलगा मुलाप्रमाणे सुंदर रूपवान होणार असे जेव्हा जगन्नाथ तिलोत्तमाला सांगतो आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा खूप खुश झालेली असते आणि लगेच जगन्नाथ म्हणतो की तुझ्या या सुनेला जीव लाव. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा नातवाच्या बातमीने नातवाच्या गुड न्यूजने खूप आनंदित झालेली असते. जगन्नाथ म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या सुनेवरती खूप खूप संकट येणार आहेत, पण त्या संकटात जर तू तुझ्या सुनेबरोबर खंबीरपणे उभी राहिलीस तर मात्र तुला तुझ्या नातवाचे तोंड बघायला मिळेल, अन्यथा जीवावर सुद्धा बेतू शकते, हे तू लक्षात ठेव माई, असा आता जगन्नाथने दुसरा भविष्यकाळ सांगितलेला असतो. हे ऐकून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि आपल्या नातवाला मेंदळ्यांच्या घरी आणण्यासाठी आता तिलोत्तमाने सावलीची काळजी घेण्यासाठी आता ठरवलेलं असतं आणि काही जरी झालं तरी आपल्याला हिची काळजी घ्यावाच लागेल असा विचार आता तिलोत्तमाने करून तिलोत्तमाने आता त्या क्षणी सावलीचा आता सून म्हणून स्वीकार करण्याचे ठरवलेले असते. आणि त्याचबरोबर ऐश्वर्या आणि ताराला डावलून आता सावलीसाठी तिलोत्तमा आता सावलीच्या पाठीमागे कशी खंबीरपणे उभी राहते. ऐश्वर्या आणि ताराच्या येणाऱ्या संकटाला आता तिलोत्तमा ही कशी सामोरी जाते आणि सावलीची काळजी घेऊन एका वर्षाच्या आत मोठी अग्निपरीक्षा देत सावली ही तिलोत्तमासाठी कसा मेंदळ्यांचा वारस घेऊन येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.